जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीवर शिक्षण विभागानं लक्ष केंद्रित केलंय। जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3,500 पेक्षा जास्त शाळा आहेत। त्यामध्ये 100 वर्षांपूर्वीच्या काही शाहूकालीन शाळाही आहेत। त्यांची दुरुस्ती करताना प्रशासनाची कसोटी लागत आहे। शाळा दुरुस्तीसाठी गेल्या 3 वर्षात 70 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। पण शाळा दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी निधी अपुरा पडत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं देशात दुसरा क्रमांक मिळवण्याइतपत चांगली कामगिरी केली आहे। याबद्दल माहिती देत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला। यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी येत असलेल्या अडचणींची माहिती दिली। आपले पूर्ण जिल्ह्यांमध्ये सगळी मोस्टली शाळांमध्ये खूप जुनी शाळा आहे, 100 वर्षापेक्षा जुनी शाळा आहे, शाहूकालीन शाळा आहे, कारण की कोल्हापूरला तो वारसा लाभला आहे। तर ती सगळी शाळांचा आत्ता नूतनीकरण करण्याची गरज आहे। आता प्रतिवर्ष आम्ही तेवढा निधी इन्व्हेस्ट करतोय आपली शाळांमध्ये। 3,500 पेक्षा जास्त आपली शाळा आहे। बघायला गेलं तर 70 कोटी सुद्धा कमी पडते आम्हाला अजून जास्त निधीची गरज आहे। आपले जे ग्रामपंचायत स्तरावर पालकांकडून जे आपले शाळांमधून शिकून चांगले पोझिशन्सवर लोक गेले आहेत, सगळ्यांकडून आम्हाला अजून लोकसहभागाची गरज आहे, ज्यामुळे आपली शाळा चांगली होतील। इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये मुलांना पाठवण्याचं प्रस्थ सध्या पालकांमध्ये वाढलंय। याबद्दल विचारता डॉक्टर जस्मिन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं। सर्व शाळांमध्ये पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जाते असं सांगितलं। तसंच मुलांना मातृभाषा शिकवणं गरजेचं असल्याचं भान पालकांनी ठेवावं असंही डॉक्टर जस्मिन यांनी नमूद केलं। मातृभाषामध्ये शिकवला लहान मुलांना तर त्यांची समज चांगली विकसित होते, त्यांचा बेस चांगला तयार होते, पुढच्या आयुष्यासाठी ते चांगले जास्त तयार होतात। आणि आपली जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची, त्यामध्ये पण हेच निकष आहे की लहान मुलांना मातृभाषामध्ये शिकवला पाहिजे। तर यावर आपली स्टेटची सगळी ZPची जे शाळा आहे ते आम्ही काम करतो आहे। फक्त पालकांमध्ये हे जे गैरसमज झाली आहे की इंग्लिशमध्ये शिकवला तर चांगलाच होणार। आपली ZP शाळांकडे जे शिक्षक येतात ते क्वालिफाय करून येतात, ते TET क्वालिफाय करून येतात, त्यांच्यानंतर त्यांची सेंट्रली म्हणजे स्टेट लेवलवर भरती होते, तेव्हा पण त्यांचे मार्क्स तपासले जातात, ते क्वालिफाईड टीचर्स आम्हाला भेटतात। जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळा, शिक्षकांची कमतरता या मुद्द्यांचं डॉक्टर जस्मिन यांनी खंडन केलंय। दुर्गम आणि डोंगरी भागात लोकसंख्या कमी झाली आहे, परिणामी विद्यार्थी संख्याही कमी आहे। तरीही शासनाच्या नियमानुसार सर्व शाळांमध्ये पुरेशी शिक्षक संख्या आहे। अंगणवाडी आणि शाळा एकाच इमारतीमध्ये भरवल्या तर कमी पटसंख्येची समस्या राहणारच नाही, असा खुलासा जस्मिन यांनी केला। ही पटसंख्या वाढवण्यासाठी आपण जे आमची अंगणवाडी आहे आणि आमची शाळा आहे ते एकच कॉम्प्लेक्समध्ये कसं येतील, कारण की एकदा तो मुलं आमची बालवाटिका किंवा अंगणवाडीमध्ये आहे तर त्याचा कनेक्शन त्या शाळाशी होऊन जाईल, तो स्मूथ ट्रान्झिशन त्यांना अंगणवाडी टू शाळा करता येईल। इवन आमच्या शाळाचे शिक्षक काही प्रमाणात अंगणवाडीमध्ये मुलांवर लक्ष ठेवू शकणार। तर एकतर आमच्या हे कोलोकेटेड की अंगणवाडी आणि शाळा एकच कॉम्प्लेक्समध्ये असायला हवी, यावर आम्ही काम करतो आहे। शासनाचं धोरण पण तसाच आले आहे। जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक आहेत, असंही डॉक्टर जस्मिन यांनी नमूद केलं। मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी अजून निधीची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं।